नमस्कार मित्रांनो, अक्षय इंगे टेक या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहोत बीड जिल्ह्यातील महबूब नर्सरीमध्ये फळझाडे व शोची झाडे बद्दल माहिती घेण्यासाठी. तर नमस्कार सर. नमस्कार. तर सर्वात आधी आमच्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा. शेख जब्बार इस्माईल नाव आहे माझं. मी बीड जिल्ह्याची महबूब नर्सरी आपली समजा. तर मला सांगा सर, ह्या नर्सरीला किती वर्ष झाले आपल्या? हे 35 वर्ष झाले महबूब नर्सरीला आपल्या. बरं. आता सध्याला आपल्याकडे कोणची कोणची झाडं अवेलेबल आहेत? आंबा आहे, चिक्कू आहे, नारळ आहे, आवाकाडा आहे, काजू, सफरचंद, सगळे व्हरायटीचे रोप आहे आपल्याकडे. तर सर्वात आधी आपण जांभूळची, पांढरी जांभूळची माहिती घेऊया. पांढरी जांभूळ. तर मला सांगा सर, हिचं नाव काय आहे? याचं व्हाईट जांभळ आहे, पूर्ण व्हाईट, पूर्ण फळ बी व्हाईट आहे. हा. आणि सगळं पूर्ण झाड जी काळी जांभूळ त्यापेक्षा भाव जास्त राहतो का? जास्त रेट आहे. आयुर्वेदिक मध्ये येतो. आपल्याकडे लावल्यापासून किती वर्षानंतर फळ चालू? लगेच फळ चालू त्याला. हा, हे लगेच फळ चालू त्याला लावल्यापासून. कलम झाड आहे. मग घ्यायचं आपण फळ का तोडून टाकायचं? हे तोडून टाकायचं 2-3 वर्ष नाही का आपल्याला. 2-3 वर्षानंतर झाडायचं. झाड जरा मोठं झालं की नंतर फळ धरायचं. तर ह्याला आपल्याला एकरीला किती झाडं लागते ना एक अंदाजे? एकरीला 200-300 झाडं लागतात. लागवडीची शिवण झाडं राहते ना आपल्याला. म्हणजे किती बाय किती वर लावायची झाडे? हे 10 बाय 15 वर लावा, 10 बाय 12 वर लावा. तुमची शिवण कटिंग बी करायला जमते याला, छाटणी बिटणी करून जमते याला. हे पेर व्हरायटी आता नवीन आली आपल्या नर्सरी मध्ये, महबूब नर्सरी मध्ये नवीन व्हरायटीचे झाड आणलेले ह्या वर्षी. म्हणजे याला कसल्या प्रकारचं फळ लागतं तरी? ते पेरू सारखं लांब का नाही का असं ते फळ लागतं. हे काजू झाड आहे सर. ते आपल्या भागात येतं का? येतं ना. याची लावण्याची पद्धत कशी कशी नेमकी? याचे 10 बाय 10, 15 बाय 15 लावू. आपण शेती बी करू शकतो आणि बांधा बी लावू शकतो. शेती करू शकतो. एक लावू शकतो आपल्या शेतकरीसाठी, सॅम्पल साठी. ते जमते आपल्या शेतकरीला. फणसचं झाड आहे. इथं कापा फणस व्हरायटी आहे आपल्या भागामध्ये, चांगले त्याचं. आपण मी 2-3 झाडं लावलेले आहे. ते नंतर दाखवू पुढच्या व्हिडिओ मध्ये. आपण किती वर्ष लागते आपल्याकडे लावल्यापासून? 4 वर्ष. 4 वर्ष. पण लावायचं कसं कसं राहते नेमकं? हे पिशवी फाडायची आपल्याला, जेवढं एवढं पुरून टाकायचं त्याला फक्त झाडाला. कलम असं कलमच्या खाली पुरायचं त्याला. थायमेट पावडर ते टाकायचं थोडं आपल्याला. मुंग्या बिंग्या लागू ना, दुसरं काही यूज. तर काय काळजी घ्यायला लागते या झाडाची? फवारणी बिवारणी थोडी घ्यायला लागते याला, काही नाही. एक किडे बिडे असते ना, फवारणी करायची याला, दुसरं काही. किती वर्षानंतर फळ लागते त्याला? 4 वर्ष. बुडापासूनच चालू होते? हा, बुडलाच चालू होते. कलम झाड आहे, साधन आहे ना, ग्राफ्टिंग आहे. चालतं. ते आवाकाडूचं झाड आहे सर. हे पण आपल्या भागात येऊ शकतं? येऊ शकतं ना. बरं. याचा काय फायदा होतो नेमका? हे आयुर्वेदिक मध्ये आपलं खायला पिला होते जरा. म्हणजे घरगुती आपण लावू शकतो. शेती बी करू शकतो आपण. शेती करायला लागले लोक आपल्या, नाही का? आता नवीन शेती चालायला लागली याची. ह्याचं काय अंतर राहील एकरला समजा? हे 10 फुटावर अंतर आपलं सोपं नाही, 10 बाय 12 वर. बरं, खर्चिक शेती का कसं आहे नेमकं? खर्चिक नाही, मेंटेनन्स, नो मेंटेनन्स. हो. आपलं लावलं की शेणखत टाकून येऊ शकतं. दुसरं. तर सर, आंब्याच्या आपल्याकडे कोणत्या व्हरायटी? आपल्याकडे केशर आंबा प्रसिद्ध आहे. आपल्याकडे सरकार मान्य नर्सरी आहे, त्याचं लायसन बी देऊ आपण. आपल्याकडे 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत झाड आहे आपल्याकडे. आता स्वतः बघायला लागली तुम्ही हे झाड. हे झाडाचं वय 3 वर्ष सध्या. याचा बदाम आंबा मध्ये बदाम आंबा आहे. यात आपल्या केशर बी आंबे इकडे. केशर ज्याला लगेच फळ खायचे असते ती ही लावू शकतो. मोठे लावू शकते. 50 किलो वजन याचं. 3 वर्ष जुनं झाड आहे. लगेच फळ बी लागू शकते. ह्या वर्षी फळ खायचे, लावले की फळ खायचे ह्या वर्षी. कोणत्या व्हरायटी आपल्याकडे आता आंब्याच्या? केशर आहे, दशेरी आहे, मलिका आहे, चौसा आहे. पण आपल्या ह्या भागात येण्याची सारखे कोणचे आंबे? सध्या केशर मध्ये चांगली डिमांड आहे आपल्याकडे. वातावरण महबूब नर्सरी प्रसिद्ध आहे केशर आंबा. आणि दशेरी आंबा चांगला खायला आहे. बदाम आंबा आहे, कैरी खायला चांगला गोड आहे. मलिका आहे, बाहेरची व्हरायटी सगळे भेटेल आपल्याकडे. बरं, म्हणजे आंबे सगळ्या व्हरायटी आहेत? सगळ्या व्हरायटी आहे. 1 वर्षापासून ते 5 वर्ष आहे, 3 वर्ष आहे, 5 वर्ष आहे, सगळे व्हरायटी भेटेल. जसं डिमांड राहील तसं आपण देऊ शकतो. तर मित्रांनो, आता आपण आलो खजुराच्या झाडाकडे. तर त्याची सरांकडून माहिती घेऊया. तर सर, कोणत्या व्हरायटी खजुराच्या? खजुराची व्हरायटी हे लाल व्हरायटी एक आहे, पिवळी एक व्हरायटी आहे. 2 व्हरायटी आहे. तर याला कसं आहे, 10 मादी लावले तर 1 नर लावा लागते त्याला. याला 2 वर्षानंतर फळ लागत. 2 वर्षानंतर. तर हे खात्रीशीर आपण गॅरंटेड, म्हणजे फळ बिल देऊ त्यांना खात्रीशीर. याचं कसं राहतं एकरी? समजा एकरी ते 100 ते 150 झाड बसते. ह्याची लागवड थोडी लांब असते. किती? 20 बाय 20 वर लावते त्याला. किती मादी माग किती नर लागतात आपल्याला? 10 मादी घ्यावं लागते, 1 नर घ्यावं लागतं. 1 नर घ्यावाच लागतो. घ्यावं लागतं. हे ओरिजिनल रोप ह्या वर्षी आपण महबूब नर्सरी मध्ये चालू केलेली. तर ह्यातली चांगली व्हरायटी कोणची राहते सर? पिवळी का रेड लावली? पिवळी. ह्या वर्षी आपल्याकडे लागवड चांगली पिवळीची नाही का? आपल्या भागात ही येऊ शकतं का? येऊ शकतं. तर याची नर व मादीची किंमत काय राहते एका झाडाची? 3000 रुपये एक झाड आहे. तर समजा एकाने एकर 2 एकर जर लावायचं असेल तर काय कमी होऊ शकतं? कमी करू ना, शेतकरी आल्यावर बघल्यावर त्या हिशोबाने कमी करू आपण. आता हे किती वर्ष झाड आहे समजा आपल्याकडे? 1 वर्ष झाड आहे आपल्याकडे. 2 वर्ष सांभाळ फळ चालू होते. आणि कुठल्याही भागात येऊ शकते. भागात कसं राहणार असून त्याला काही होत फरक पडत नाही. तर हे नारळाची कोणची व्हरायटी आहे? हे प्रताप बानोली आहे.
म्हणजे बुटकी जात आहे का लय उंच जाणार आहे, ह्याला 5 फुटावर फळ लागते त्याला. हे आता किती वर्ष झाड आहे आपल्याकडे? हे 2 वर्ष झाड आहे. तर नारळाचे किती वर्षापासून किती वर्षापर्यंत झाड भेटते आपल्याकडे? आपल्याकडे 1 वर्षापासून 3 वर्ष झाड आहे, 4 वर्ष झाड आहे. बरे पाणी वाले का खोबऱ्याचं झाड आहे? एक खोबरं लागते त्याला, खोबरं पाणी दोन्ही असतं. आणि पाण्याचे नारळाचे कोणते कोणते व्हरायटी तुमच्याकडे? आपल्या ग्रीन डॉर्प आहे, कोलंबस आहे आणि सिल्वन आहे. ते आपल्या भागात यासारखे काही? आपल्या भागात सगळे येते. तर सर आपल्याकडे आणखीन फळ झाडामध्ये कोणती कोणती झाडं भेटतील? आपल्याकडे आंबा आहे, चिक्कू आहे, नारळ आहे, अंजीर आहे, सफरचंद आहे, काजू आहे, फणस आहे, आवकाडा आहे, स्टार फ्रूट आहे. आणि फळ ह्याच्यामध्ये शो करायचं असलं, गार्डन शो किंवा घरगुती लावायचं असलं तर? शो प्लांट मध्ये सगळे झाड आहे, पामचे झाड आहे, सगळे व्हरायटी झाड आपले. सर या झाडाबरोबर आणखीन काय काय भेटेल तुमच्याकडे? आपल्याकडे कुंड्या बी आहे, कुंड्या सगळं आपण झाडं भरून तयार करून देतात शेतकरीला. कोणी नवीन शेतकरी असन त्याला आपल्या शेती महबूब नर्सरीसाठी जोडायचं असलं, झाडं बिडा विक्री करायची असली तर आपण होलसेल मध्ये झाडं देतात की कस्टमरला, नाही का? इथून आता गावात विकतात लोक काही आंबाची, होलसेल मध्ये आपण डील तुमच्यापासून नेऊन बी विकू शकतात. आपल्याकडे होलसेल आहे आपलं. समजा शेतकऱ्याची जर ऑर्डर असेल नारळ तर ते पोच करतात का शेतकऱ्याला यावं लागेल? पाऊस करतो ना आपण, पाऊस बी करतो. शेतकरी येऊन इथं स्वतः बघून घेऊन बी जाऊ शकतात चांगलं. तर मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. सर ही आमच्या प्रेक्षकांना अशी तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.